मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा आज आपण स्विंग ट्रेडिंगबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण लाँग टर्मसाठी तर नेहमीच करतो, पण स्विंग ट्रेडिंगसुद्धा आपण करून चांगल्या स्टॉकमध्ये जर आपण स्विंग ट्रेडिंग जर केली, तर याहीमधून आपणाला स्विंग ट्रेडिंगमधूनही सुद्धा चांगला परतावा मिळू शकतो. तोही कमी-कमी दिवसामध्ये आणि जास्त रिस्क न घेता चांगले जर स्टॉक जर आपण निवडला आणि त्या स्टॉकमध्ये जर थोडी आपली कॅपिटल जास्त जरी असेल, तरी आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो. बऱ्याच लोकांचं काय असतं, की नेमकं कॅपिटल भरपूर असते. इन्व्हेस्टमेंट करण्याची भीती वाटते जास्त, रिस्क घेण्याची जास्त भीती वाटते किंवा आपलं सेव्हिंग जे असतं, ते आपलं सेव्हिंग आपण बँकेमध्ये ठेवून देतो आणि ते सेव्हिंग तसंच राहतं आणि आपल्याकडे आपली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपली इच्छा असते, की आपण चांगल्या-चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. पण घाबरतात लोकं बरेच. बरेच लोकं घाबरतात आणि बरेच लोकं रिस्क घेण्याला सुद्धा घाबरतात. तर त्यासाठी काय करतात आपली कॅपिटल भरपूर जर असेल आपल्याकडे कॅपिटल काही, तर ती कॅपिटल आपली सेव्हिंग अकाउंटला तशीच ठेवून देतात. मित्रांनो सेव्हिंग अकाउंटला आपली कॅपिटल ठेवल्याच्यानंतर आपली कॅपिटल वाढणार तर नाहीच, पण उलट आपला खर्च जर बघितला, इन्फ्लेशन जर बघितलं तर 7 ते 7.5% ने दरवर्षी वाढत आहे. बरोबर आहे. आणि त्या इन्फ्लेशनला जर कव्हर जर करायचं म्हणलं, तर आपल्याला सेव्हिंगमध्ये ठेवून आपण उलटा आपला लॉस करत चाललो आहोत आपण. बरोबर आहे. आपण जर इन्व्हेस्टमेंट जर चांगल्या स्टॉकमध्ये जर करायची म्हटलं तर घाबरतो. तर त्यासाठी आपल्याला स्विंग ट्रेडिंग हे एक सोपा पर्याय दिसतो. फक्त त्यासाठी आपल्याला एखाद्या कंपनीवर विश्वास असणं गरजेचं आहे. एखाद्या कंपनीवर भरोसा असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आपण अशी एखादी 2 कंपनी आपण आपल्या नजरेमध्ये समोर आणायची आणि त्या कंपनीमध्ये आपली बॅस्केट जे आपलं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जे कॅपिटल आहे, जे आपण सेव्हिंगमध्ये ठेवतो किंवा इतर कुठेतरी ठेवतो सेफ जागी, जेणेकरता त्या कॅपिटलला आपल्याला जास्त धक्का लागू नये, असं कॅपिटल आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि जे की चांगल्या पद्धतीने आपल्याला थोड्या हळूफार कमी याच्यामध्ये आपल्याला परतावा पुन्हा चांगला मिळेल. अशा जागी आपल्याला अशी आपली बास्केट आपल्याला योग्य ठिकाणी ठेवून द्यायची आणि काय होतं नेमकं माहिती आहे का? आपण इंट्राडे करतो, फ्युचर ऑप्शन करतो. हे बरेच लोकं असे करतात इंट्राडे, फ्युचर ऑप्शन. जेव्हा आपल्याकडे जास्त कॅपिटल असतं, तेव्हा आपण इंट्राडे, फ्युचर ऑप्शन करून आपली कॅपिटल आपण गमावू बसतो आणि त्यानंतर मग आपल्याला पश्चाताप होतो निर्माण. तर त्यासाठी आपल्याला मी कुठलंही तुम्हाला इंट्राडे फ्युचर ऑप्शनबद्दल बोलत नाहीये. फक्त स्विंग ट्रेडिंग एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो, की ती स्ट्रॅटेजी तुम्हाला जर योग्य वाटली आणि स्टॉक जर तो योग्य वाटला आणि त्या स्टॉकमध्ये जर खरोखर तुम्हाला दिसेल, की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपण आपली कॅपिटल इथे सेफ म्हणून आपण ठेवू शकतो या कंपनीमध्ये. तर तुम्हाला जर योग्य वाटेल, तर मी ती तुमच्यासमोर कंपनी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेल. ते तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही ही स्ट्रॅटेजीचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता आणि मला तरी वाटतंय या स्ट्रॅटेजीमधून एक मिनिमम तुम्ही 9 ते 10% एक मंथली जरी जरी इन्कम काढला, आरामशीर या स्ट्रॅटेजीनं या स्टॉकमध्ये तुम्ही एवढं मंथली इन्कम काढू शकता एक 10% पर्यंत. 8-10% पर्यंत आरामशीर आणि 8-10% म्हणजे एका महिन्याचं जर म्हणलं तर खूप जास्त प्रमाणात होतं. बघा स्टॉक चांगला आहे. याच्या अगोदर मी या कंपनीबद्दल तुम्हाला डिस्कस केलेलंच होतं. जवळपास 3 महिने 3-3.5 महिने झालेले होते तुम्हाला. एक असंच मी स्टॉक तुम्हाला स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल बोललेलो होतो आणि तेव्हापासून पण चांगल्या पद्धतीने त्याच कंपनीनं परफॉर्मन्स केला आहे आणि आताही तुम्हाला मी तीच कंपनी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त आपलं काय आहे, आपलं जे ओव्हरऑल जे काम आहे बाकीचं, ते आपलं इंट्राडे फ्युचर ऑप्शन न करता आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये जरी आपण अशी आपली जास्त कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याला जर हळू जर ते स्टॉक वरच्या दिशेने चालला, तर आपल्याला स्टॉप लॉस लावत चालायचं त्या स्विंग ट्रेडिंग आपल्या कॅपिटलला. जेणेकरता आपण जिथे इन्व्हेस्टमेंट केली तिथून जर आपल्याला 10% जर हा स्टॉक जर वर गेला, तर आपल्याला थोडंसं 5% वर आपल्याला आपला स्टॉप लॉस लावून टाकायचा. जेणेकरता स्टॉक जरी खाली आला, तर आपल्या मेन कॅपिटलला धक्का लागला नाही पाहिजे. अशा हिशोबाने आपला स्टॉप लॉस लावून स्टॉप लॉस आपला हिट करत चालायचा. जसा-जसा स्टॉक वरच्या दिशेने जाईल, तसा-तसा आपला स्टॉप लॉस हळू आपल्याला थोडा वर घेऊन चालायचा आहे. आणि स्विंग ट्रेडिंगमधून सुद्धा आपण चांगला पैसा कमी दिवसामध्येही आपण कमावू शकतो मित्रांनो, हे पण लक्षात येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जास्त वेळ न घेता आपण लगेच त्या स्टॉककडे वळूयात. बघू शकतो मित्रांनो, कंपनीचं नाव आहे वरुण बेव्हरेज लिमिटेड. या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात आणि स्विंग ट्रेडिंगसाठी एकदम बेस्ट आणि पॉवरफुल हा स्टॉक आहे. चांगला पद्धतीचा स्टॉक आहे. नेहमी प्रॉफिट होतं मित्रांनो या स्टॉकमध्ये. लॉस होण्याची शक्यता फारच कमी आहे. 90% जर सांगितलं तर प्रॉफिटच होतं या कंपनीमध्ये. हे आपल्याच नजरेसमोर दिसून येते. बघा एका दिवसामध्ये ₹1430 या स्टॉकची सध्याची प्राईस आहे. आपल्याला एक स्टॉक जर घ्यायचा तर ₹1430 पे करावे लागतील. बरोबर एका दिवसामध्ये कंपनीनं जवळपास 3.66% जवळपास
3% पर्यंत एका दिवसाची या कंपनीनं आपल्याला तेजी दाखवलेली होती. बरोबर आहे. 5 दिवसामध्ये जर बघितलं तर आपल्याला जवळपास 5.5% पर्यंत ही कंपनी तेजीमध्ये जाताना दिसते. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर तेही 6.30% म्हणजे लॉस नाहीच. एका महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 55% ही कंपनी प्लसमध्ये जाताना दिसते. 5 वर्षामध्ये जर बघितलं तर कंपनीनं 1000% आपल्याला मिळवून दिलेला दिसतो 5 वर्षामध्ये. बरोबर आहे. मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे, तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली 11 नोव्हेंबर 2016 म्हणजे 17, 18, 19, 20, 21, 22, 23. कंपनीला किती वर्ष झालेले? 7 वर्ष कंपनीला पूर्ण झालेत. 7 वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला 2000% पर्यंत आत्तापर्यंत आपल्याला मिळवून दिलेले दिसतात मित्रांनो. 2000% म्हणजे खूप जास्त होतात. आणि चार्ट कर बारकाईने एकदम बघा. चार्टमध्ये जास्त तुम्हाला कुठं गिरावट दिसते. चार्टमध्ये मी पूर्ण चार्ट सिलेक्ट केलेला आहे. पूर्ण छानून बघितलेला आहे. 10% पेक्षा जास्त कुठंच नाही या स्टॉकमध्ये गिरावट. लक्षात घ्या काय म्हणायचं मला. फक्त 10% फक्त कोविडचा एक असा प्रॉब्लेम होता. कोविडच्या एक महामारी संकटामध्ये बऱ्याच कंपन्या निगेटिव्ह गेल्या होत्या. जवळपास 30, 40, 50, 60, 70, 80% पर्यंत काही-काही कंपन्या चांगल्या-चांगल्या कंपन्या डाऊन गेल्या होत्या. तर ही कंपनी फक्त कोविडच्या सिच्युएशनमध्ये फक्त 24 ते 25% फक्त डाऊन होती. बघा, किती या कंपनीमध्ये एक पोटेन्शियल आहे आणि किती कंपनी चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करताना दिसते. कुठलीही चांगली कंपनी असेल, तर ती अशा सिच्युएशनला घाबरत नाही. कारण की तिचं पोटेन्शियल चांगलं असतं. तिच्यात दम असतो तर त्या कंपनीमध्ये. तीच कंपनी चांगली टिकून राहू शकते. तिच्यावर कितीही संकट आलं तरीही सुद्धा. तर एवढ्या कोव्हिडच्या पिरियडमध्ये चांगल्या-चांगल्या कंपन्यासुद्धा डाऊन 50%, 60% पर्यंत डाऊनसुद्धा गेल्या होत्या. पण या कंपनीनं जर बघितलं आपण एक बारकाईनं बघू शकतो आपण कोविडच्या सिच्युएशनमध्ये 2020 मार्च 2020 बघू शकतो आपण इथं दाखवतो तुम्हाला. किती फार कमी मार्च हे बघा फेब्रुवारी, मार्च. इथं जर बघितलं तर फक्त कंपनी डाऊन किती जाताना दिसली होती आपल्याला 25, 20 जास्तीत जास्त 20 हे बघा 25 ते 30% फक्त पर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन गेलेली दिसली होती. कधी? तर कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये. खूप चांगला स्टॉक आहे. वरुण बेव्हरेज लिमिटेड एक ही कंपनी पेप्सी-कोलामध्ये काम करताना ही दिसते आपल्याला. थम्स अप, फंटा अशा कोल्ड ड्रिंक्स ही कंपनी कोल्ड ड्रिंक्समध्ये काम करताना दिसते. पाणी बॉटलसुद्धा बनवताना दिसतात आणि हे एक हे उन्हाळी आयटम आहे आणि हा उन्हाळी आयटम आता सीझन चालू झालेले आहेत. आणखीन हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला इथून या 3-4 महिन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना सुद्धा आपल्याला हा स्टॉक दिसेल. तर ओव्हरऑल जर बघितलं तर या कंपनीमध्ये आपल्याला छोटीशी कॅपिटल टाकून चालायचं काम पडणार नाही. कारण की कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 1,86,000 इथलं या कंपनीचं मार्केट कॅप आहे. तर या कंपनीचं मार्केट कॅप मोठं आहे आणि कंपनी पण खूप मोठी आहे आणि कंपनी पण खूप जुनी पण कंपनी आहे. विश्वासू कंपनी आहे. फक्त या कंपनीमध्ये आपल्याला एवढंच करायचं की आपली बास्केट जे आहे, जी आपली मेन रक्कम आहे, आपली मेन रक्कम जी आहे, तर आपण मेन रक्कम आपण इथे ठेवू शकतो. या कंपनीमध्ये आपण ॲड करू शकतो. आपल्याकडे जास्त कॅपिटल आहे, आपल्याकडे जास्त पैसा असेल, तर अशा आपण कंपनीमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करायची. आणि हळू-हळू या कंपनीमधून आपल्याला स्विंग ट्रेडिंगमधून जसं-जसं आपल्याला बेनिफिट होईल, जसा-जसा फायदा होईल, तसं-तसं आपण थोडं-थोडंसं आपलं इन्व्हेस्टमेंट काढायची आणि छोट्या-छोट्या मायक्रो कॅप कंपनीमध्ये आपले एक 5,000, 10,000, 5,000, 10,000 आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत चालायची. ती इन्व्हेस्टमेंट आपली लाँग टर्मसाठी ठेवायची आणि या स्टॉकमध्ये आपल्याला जास्त कॅपिटल का टाकायची, की या स्टॉकमध्ये आपल्याला जास्त भीती नाही. या स्टॉकमध्ये जास्त गिरावट होत नाही. या स्टॉकमध्ये जास्त आपले लॉस होत नाही आणि झालाही तरी 10-5% जरी डाऊन जरी हा स्टॉक गेला, तरी या स्टॉकला आपण ॲव्हरेजिंग करू शकतो. या स्टॉकमध्ये कारण की ह्या स्टॉकवर विश्वास ठेवण्यास जोगी ही कंपनी आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला लॉस कधीच झालेला दिसला नाही. चार्टकडे जर बघितलं तर तुमच्याही लक्षात येतं की चार्टमध्ये गिरावट कधीच नाही झालेली आत्तापर्यंत आणि याचं कारण एक महत्त्वाचं आहे. कंपनी पण चांगली आहे आणि कंपनीचं काम पण चांगल्या पद्धतीने आहे आणि या कंपनीचं आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊया. हां, भले जरी आपल्याला लाँग टर्मसाठी नसेल चालायचं, कुणाला ज्याच्याकडे जास्त कॅपिटल आहे, त्यांनी ह्या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठीही चालू शकतो. पण आपण 10,000-5,000 जर या स्टॉकमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केले, तर ते आपल्यासाठी वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही. कारण की या कंपनीचं मार्केट कॅप खूप मोठं आहे. तर यासाठी आपल्याला कमीत कमी चांगली कॅपिटल आपल्याला ॲड करावी लागेल. 20, 25, 30, 40, 50 हजार अशी जर ज्यांच्याकडे कॅपिटल तिथून पुढे जर कॅपिटल असेल 1,00,000 1,50,000 तर ते या स्टॉकसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतात. लाँग टर्मसाठी चालण्यासाठी खूप छान स्टॉक आहे. फक्त कमी कॅपिटल ना इथं
पैसा आपला बनणार नाही. इथं आपल्याला लागेल या स्टॉकमध्ये आपल्याला लागेल पैसा जास्त आणि इथून मग आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो. पण ज्याला लाँग टर्मसाठी या कंपनीसोबत नसेल चालायचं, तर आपली मेन बास्केट म्हणजे जेवढी आपली रक्कम आहे, तेवढी आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो, जी की आपली सेव्हिंगला अकाउंटला पडलेली आहे किंवा आता विनाफालतूची आपल्याकडे कॅपिटल आहे. आपण रिस्क घ्यायला घाबरतो, तर अशा स्टॉकमध्ये आपण थोडीशी घ्यायची, जेणेकरता 8-10% पर्यंत आपल्याला एका महिन्यामध्ये आपल्याला रिटर्न अशा कंपनीमधून मिळू शकतो. तर त्यासाठी आपण एकदा या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात, म्हणजे आपण याच्यावर भरोसा ठेवू शकतो, की आपली कॅपिटल आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य आहे की नाही. तर त्यासाठी आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात. मित्रांनो, बघू शकतो आपण कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर 1,86,307 करोड इतकं या कंपनीचं मार्केट कॅप आहे. म्हणजे जवळपास ही पावणे 2 करोडच्या वर या कंपनीचं मार्केट कॅप आपल्याला दिसून येते. तर कंपनीचं मार्केट कॅपच्या सिच्युएशननं जर बघितलं, तर इथं लक्षात येतं का मला काय म्हणायचं, इथं आपली कमी कॅपिटलनं आपली वेल्थ क्रिएट होत नाही. कारण की मार्केट कॅप कंपनीचं जास्त आहे. जेव्हा इथं कंपनीचं मार्केट कॅप हे डबल होईल, तेव्हा आपले पैसे इथं डबल होऊ शकतात. बघा, करंट प्राईस जर बघितलं तर आपल्याला ₹1434 दिसते. स्टॉकचा पी जर बघितला आपण, तर स्टॉकचा पी हा 90चा दिसतो. बघा, आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्याला अप्लाय करायचं, तर स्टॉकचा पीचा तेवढा विचार नाही करायचा. डिव्हिडंडसुद्धा ती कंपनी जर आपण लाँग टर्मसाठी जर कुणा जर ठेवली याच्यामध्ये कॅपिटल, तर आपल्याला डिव्हिडंडसुद्धा ही कंपनी देताना दिसते. 0.09% पर्यंत डिव्हिडंडसुद्धा देते. आर-ओ-सी बघितला कंपनीचा तर 27.8% पर्यंत आणि आर-ओ-ई बघितलं तर आपल्याला 34.2. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू आपल्याला 5चा दिसतो. कंपनी सेल कशा पद्धतीने करते परफॉर्मन्स सेलमध्ये बघू शकतो आपण. नंबरमध्ये जर बघितलं तर डिसेंबर 2012 पासून आपल्यासमोर डाटा दिसतो सेलमध्ये. एक 1800, त्यानंतर 2100 करोड, त्यानंतर 2500 करोड, त्याच्यानंतर 3300, त्यानंतर 3800, 4000, 5000, त्यानंतर 7000, 6000, 8000, 13000 आणि 16000. म्हणजे कंपनी किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट बघू शकतो आपण 113 करोड, त्याच्यानंतर 48, त्याच्यानंतर 216, 300 सॉरी 214, 300, 472, 357, 746, 1550 आणि 2102. म्हणजे कंपनी बघा, सेल पण चांगली करते कंपनी, नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीनं करते. मग सेल चांगल्या पद्धतीनं कंपनीचा आहे आणि नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते प्रत्येक वेळेस, बरोबर आहे. मग चार्ट प्रत्येक वेळेस वरच्या दिशेने जाणार का नाही? प्रत्येक वेळेस या कंपनीचा नेट प्रॉफिट, नेट इन्कम चांगल्या पद्धतीने नंबर येत आहेत आणि प्रत्येक क्वार्टरली या कंपनीचा रिझल्ट चांगला येतो. मग चांगला येतो तर हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आणखीनही सुद्धा करणार आहे. ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त केलेली आहे आणि जिथं कुठं आपल्याला हे नंबर डाऊन जाताना दिसत आहेत सेलमध्ये, नेट प्रॉफिटमध्ये, त्यावेळेस आपण काय करायचं, आपली कॅपिटल आपल्याला काढून बाहेर घ्यायची आणि एक्झिट व्हायचं असतं. पण प्रत्येक वेळेस जर कंपनीचे नंबर चांगले येत असतील आणि प्रत्येक वेळेस जर कंपनीचे नंबर वाढून येत असतील, तर मग अशा सिच्युएशनमध्ये आपण कंपनीमधून एक्झिट व्हायचं नसतं. आपल्याला अशी अपॉर्च्युनिटी असते, आपण त्या स्टॉकमध्ये आपण थोडंसं धीर धरला पाहिजे, आपण दम धरला पाहिजे, जेणेकरता आपल्याला कमी दिवसामध्ये परत आपल्याला परतावा चांगला मिळू शकतो. या कंपनीवर जर बॅलन्स शीटचा जर विचार करूया तर कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीने हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण कर्जामध्ये पण जाऊ शकतो परत कॅपिटल. कर्ज या कंपनीवर जवळपास 5,431 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर 6,287, म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कर्ज कमी आहे. आपल्याला हे कधीही बघणं गरजेचं आहे. रिझर्व्हपेक्षा हे कर्ज कमी असणं गरजेचे आहे कुठल्याही कंपनीमध्ये, बरोबर आहे. यांच्या खिशात पैसे किती येतात तर 6,287 करोड आणि यांना देणं किती आहे तर 5,431 करोड. म्हणजे तुलनेत जर विचार केला तर यांच्याकडे कर्ज रिझर्व्हच्या तुलनेत म्हणलं तर कर्ज कमी म्हटलं तरी चालते. सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला या कंपनीमध्ये तर शेअर होल्डिंग पॅटर्न सर्वात बेस्ट मला वाटला. बघू शकतो आपण प्रमोटरकडे जवळपास 63% प्रमोटर होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 26.58% पर्यंत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 3.58% पर्यंत आणि पब्लिककडे मित्रांनो जर बघितलं तर फक्त 6.74% म्हणजे 6.75% फक्त पब्लिककडे. पब्लिक इथं का नाही? इथं पब्लिक इथंच वेळी भरते ना. आपण इथंच वेडे असतो. इथंच आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. आपल्याला हे स्टॉक असे कळत नाहीत. इथं स्विंग ट्रेडिंगमधून आपण चांगल्या पद्धतीनं पैसा कमवू शकतो. बरोबर आहे? इथं बघू शकतो प्रमोटरकडे इथली होल्डिंग आहे 63%, फॉरेन इन्व्हेस्टरमध्ये 26%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 3 ते 3.5% आणि पब्लिक फक्त इथं कमी आहे. कारण की इन्व्हेस्टर लोकांनी जास्त व्यापून घेतलेला आहे.
इन्व्हेस्टर लोकांनी जास्त कॅपिटल इथं ॲड केलेली आहे. का? तर त्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि ते कमी दिवसामध्ये चांगले इथून पैसा छापून घेत आहेत. पण आपण इथं नेमकं कमी पडतो हे आपल्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. तर आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक केलं, सगळ्या गोष्टी परफेक्ट वाटल्या. चार्टमध्ये जर बघितलं तर कुणीच म्हणू शकणार नाही, की हा स्टॉक खराब आहे म्हणून. बरोबर आहे. फंडामेंटल पण चेक केलं. प्रत्येक प्रत्येक पॉइंट या फंडामेंटल चेक करताना प्रत्येक पॉइंटमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला या कंपनीमध्ये रिस्पॉन्स दिसतो. शेअर होल्डिंग पॅटर्न पण चांगलं आहे. कंपनीवर कर्ज पण कमी आहे. कंपनीचा सेल पण वाढताना दिसतो. कंपनीचं नेट प्रॉफिटसुद्धा वाढताना दिसते आणि कंपनीचा चार्टसुद्धा वरच्या दिशेने जाताना दिसतो. आता बघणं गरजेचं आहे कंपनीचा बिझनेस कसा आहे आणि कंपनी काय काम करते हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रांनो, इमेज बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की कंपनी कशा पद्धतीनं काम करताना दिसते आणि कंपनीचा एक काय कुठल्या पद्धतीचा कंपनीचा आपल्याला बिझनेस दिसतो. तर कंपनी काय करते? बॉटल बनवण्याचं काम करते. कंपनी कोल्ड ड्रिंक्स आयटम बनवण्याचं काम करते. पेप्सी, कोका कोला, फंटा, थम्स पाणी बॉटल अनेक वगैरे, वगैरे वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये ही कंपनी काम करताना दिसते आणि या कंपनीचं एक मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा आहे आणि होलसेलसुद्धा आहे. कंपनीचे मोठमोठाले स्टोअरसुद्धा आहेत. ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करून होलसेलसुद्धा ही कंपनी स्वतंत्र करताना आपल्याला दिसते. तर खूप असा बिझनेस आणि हा बिझनेस कधी पण चांगल्या पद्धतीने चालेल आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये एक लौती कंपनी अशी आहे की टॉपवर कंपनी ही की वरुण बेव्हरेज या चांगल्या कंपनीला या नावाने ओळखलं जातं आणि ऑल इंडियामध्ये या कंपनीचं सगळीकडे आपलं नेटवर्क फैललेलं आहे. सगळीकडे या कंपनीचे क्लायंट जोडलेले आहेत आणि मोठी कंपनी झालेली आहे. आता ही आणखीन कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आणखीनही सुद्धा दिसेल. आणि मित्रांनो, एक या येत्या 4-5 महिन्यामध्ये, या 4 महिन्यामध्ये आणखीन उन्हाळी सीझन आता चालू झालेले आहे. तर आणखीन इथून या 4-5 महिन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना ही कंपनी आपल्याला दिसून येईल. कारण की हे आयटम जास्ती करून उन्हाळी दिवसामध्ये जास्त चालतात. हे प्रॉडक्ट जास्त उन्हाळी दिवसामध्ये चालतात. तर याची मागणी आणखीन वाढण्याची शक्यता, आणखीन स्टॉक वर जाण्याची या 4-5 महिन्यामध्ये आपल्याला चांगली ग्रोथ आणखीन या स्टॉकला येण्याची शक्यता दिसते. तर इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल, तर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. वारंवार मी तेच सांगतो तुम्हाला. आपल्याला इथे या कंपनीमध्ये आपली कॅपिटल जास्त असली ना, तरी आपण या कॅपिटल या कंपनीमध्ये ॲड करतो. मी प्रत्येक वेळेस सांगतो, की आपल्याला कुठल्याच कंपनीमध्ये जास्त रिस्क घ्यायची नाही. 10,000च्या वर कधीच रिस्क घ्यायची नाही. छोट्या-छोट्या मायक्रो कॅप कंपन्यांमध्ये, स्मॉल कॅपमध्ये काय करायचं आपल्याला 1,000, 2,000, 5,000, 10,000 इतकीच इन्व्हेस्टमेंट करायची असते. पण या कंपनीमध्ये का जास्त इन्व्हेस्टमेंट करायची? तर कंपनी चांगल्या पद्धतीने आहे आणि स्विंग ट्रेडिंगमधून आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करू शकतो. मला पक्की आठवते 3 महिन्या अगोदर मी तुम्हाला माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. असंच मी थंबनेलमध्ये सांगितलं होतं, की या स्टॉकमध्ये कधीच लॉस होत नाही. रोज होते प्रॉफिट. हे माझं थंबनेल तुम्ही बघू शकता. प्लेलिस्टमध्ये जाऊन एक 3 महिन्या अगोदरचा व्हिडिओ बनवला होता. मी जवळपास 3-3.5 महिने झाले असतील. नोव्हेंबरमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ तो बनवून दिला होता आणि नोव्हेंबरमधून जर बघितलं आपण, तर मी तुम्हाला तिथं दाखवून शकतो. आपल्याला जवळपास नोव्हेंबरमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिला होता. तेव्हापासून जरी बघितलं तर या कंपन्या जवळपास आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे. इथं 6 महिन्याच्या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो. नोव्हेंबरमध्ये या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं होतं मी. नोव्हेंबरमधून जरी बघितलं तर जवळपास आपल्याला 30 ते 40% पर्यंत या कंपनीमधून परतावा आपल्याला मिळालेला आहे. एक 3-4 महिन्यामध्ये. बघा ॲव्हरेज जर रिटर्न जर बघितला ना, तर कंपनीनं मी सांगतो एका महिन्यामध्ये 10% 8-10% पर्यंत आपल्याला ही कंपनी आरामशीर स्विंग ट्रेडिंगमधून आपल्याला ही बेनिफिट मिळवून देऊ शकते. तर मग आपलं जर कॅपिटल जास्त असेल, तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल असेल, तर हे लाँग टर्मसाठी सुद्धा चालू शकतो. बरोबर आहे. फक्त कॅपिटल आपलं इथं जरा थोडंसं जास्त असणं गरजेचं आहे. पण आपली जर सेव्हिंगमध्ये जर आपल्या अकाउंटमध्ये जर आपलं कॅपिटल पडलेलं असेल, तर सेव्हिंगमध्ये न ठेवता आपण अशा कंपन्यांमध्ये थोडंसं इन्व्हेस्टमेंट करून स्विंग ट्रेडिंगमधून आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट आपली वाढवून ठेवू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट जशी-जशी आपली इकडे वाढेल, तशी-तशी आपली थोडीफार मार्केट डाऊन गेल्याच्यानंतर आपल्याला जसे-जसे स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप आपल्याला कंपन्या काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ही आपण बास्केट थोडी-थोडी आपण याच्यामधली थोडी काढून आपण छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये आपली थोडी-थोडी कॅपिटल लावून ती स्टॉक आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो. पण या स्टॉकमध्ये आपल्याला लमसम अमाउंट जर टाकली तरी चालते आणि एक 5-10 जर पर्सेंटनं डाऊन जर गेला, तर या स्टॉकमध्ये आपण ॲव्हरेजिंग सुद्धा करू शकतो. कारण की या स्टॉकवर विश्वास ठेवू शकतो आपण. आत्तापर्यंत या स्टॉकने कुठंच आपल्याला आतापर्यंत झटका दिलेला नाही. का? तर या कंपनीनं चांगला परफॉर्मन्स करताना दिसते आणि बरेच इन्व्हेस्टर लोकं या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड अजूनही सुद्धा आहेत. तर आपल्याला लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा चांगला स्टॉक आहे. त्यासाठी आपल्याला जास्त कॅपिटल ॲड करावी लागेल
आणि जर आपल्याला लाँग टर्मसाठी जरी नसेल या स्टॉकसोबत चालायचं, तर आपली बॅस्केट म्हणजे जेवढी आपली रक्कम आहे, ती आपली रक्कम या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो आणि आपण स्विंग ट्रेडिंगमधून हळू-हळू, थोडी-थोडी आपण या स्टॉकमधून आपण परतावा मिळवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल आणि असे स्विंग ट्रेडिंगसाठी जर आणखीन जर तुम्हाला व्हिडिओ जर वाटत असेल की सजेस्ट करावे, तर आणखीन पण व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवू शकतो आपण. चांगल्या पद्धतीने अशाच कंपन्या आणखीनही आपण स्विंग ट्रेडिंगसाठी निवडू शकतो आणि जे की 4-5 कंपन्या जर आपण स्विंग ट्रेडिंगसाठी निवडल्या, तर त्या कंपन्यांमध्ये आपण 10-10, 20-20 हजारांनी जर आपण एक इन्व्हेस्टमेंट केली स्विंग ट्रेडिंगसाठी, तर आपल्याला एक 8 ते 9-10% पर्यंत आपल्याला आरामशीर मंथली जरी इन्कम झाला, तरी खूप चांगल्या पद्धतीने मला तरी वाटते स्विंग ट्रेडिंगमधून तीही आपली चांगल्या पद्धतीने आपला पैसा आपण बनवू शकतो. तर असेच जर नवीन-नवीन जर व्हिडिओ आणखीन जर चांगल्या पद्धतीने जर चांगल्या कंपन्यांमधून स्विंग ट्रेडिंगमधून जर आपल्याला काढायचे असतील, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आपण असेच आणखीन स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा आपण आपल्यासमोर स्टॉक मांडण्याचा मी प्रयत्न करील, शोधून आणण्याचा प्रयत्न करील आणि तुमच्यासमोर मी अपडेट करत जाईल. तर तुम्हाला जर असे जर व्हिडिओ जर आवडत असतील, तर हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीनच जर आलं असेल, तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.